नमस्कार मित्रो, मी महेश लोखंडे आपलं स्वागत करत आहे मार्केट समजच्या अनदर व्हिडिओमध्ये। मार्केट समजच्या आपण लास्ट व्हिडिओमध्ये एक न्यूज संदर्भात एक सेशन चालू केलं आणि त्या सेशन मधली पहिली न्यूज आपण लास्टच्या सेशन मध्ये दिली। मित्रो, आज आपण पुन्हा आपल्या रेग्युलर गोष्टीमध्ये म्हणजेच आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस, स्टॉक सिलेक्शन, ट्रेडिंग याच्या संदर्भात काम करायचं आहे। तर त्या संदर्भातील आज एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलोय, ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला इंट्राडेसाठी स्टॉक सिलेक्शन करण्याची अतिशय सोपी, एका मिनिटामध्ये इंट्राडे साठी स्टॉक कशा प्रकारे सिलेक्शन होतं यासाठी मी एक मेथड घेऊन आलोय। मित्रो, ही मेथड प्रत्येकाला इझिली अवेलेबल करता येईल आणि हे मेथडचा जो ॲप आहे, ह्या मेथडचा जो ॲप आहे तो तुम्ही ऑलरेडी यूज करताय। तर कशा पद्धतीनं या मेथडचा यूज करायचा आहे आणि या मेथडमध्ये आपल्याला काय बघायला भेटणार आहे तर बघूया आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ। नमस्कार मित्रो, मी महेश लोखंडे पुन्हा एकदा स्वागत करत आहे। जसं आपण इंट्रोडक्शन मध्ये बघितलं की आज आपण इंट्राडे साठी एका मिनिटामध्ये शेअर्स कसा निवडायचा या पद्धतीवरती काम करणार आहे। तर इंट्राडे साठी आपल्याला जर शेअर्स निवडायचा असेल तर आपण सगळ्यांनी एक ॲप यूज करतो चार्ट ॲनालिसिस साठी, ज्याचं नाव आहे ट्रेडिंग व्यू। मित्रो, ट्रेडिंग व्ह्यूच्या या ॲपमध्ये एक हिट मॅप नावाची कॉन्सेप्ट आहे। हिट मॅप याच्यामध्ये तुम्हाला स्टॉक्स दिलेले असतात, ज्या स्टॉक्समध्ये शेअर्स किती पॉझिटिव्ह आहेत, किती निगेटिव्ह आहेत हे आपल्याला कळते। मग आपल्याला याच्या पुढे या पॉझिटिव्ह निगेटिव्ह वरून स्टॉक सिलेक्ट करता येतील। पण पॉझिटिव्ह आहेत, आजच्या दिवसभरामध्ये काही सेक्टर्स पॉझिटिव्ह आहेत, आजच्या दिवसभरामध्ये काही सेक्टर्स निगेटिव्ह आहेत, काही सेक्टर्स 1% मायनस आहेत, काही सेक्टरमधील शेअर्स 1% मायनस आहेत, 2% मायनस आहेत, काही सेक्टरमधील शेअर्स 1-2% प्लस आहेत। हे दाखवण्यासाठी जो हिट मॅप आहे तो तुमच्या ट्रेडिंग व्यू ॲपमध्ये आहे। तर मित्रो, बघूया तो स्क्रीनर हिट मॅप ट्रेडिंग व्ह्यूचा। मित्रो, हो गुगलमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला गुगलमध्ये काय करायचं आहे, tradingview.com किंवा ट्रेडिंग व्यू सर्च करायचं आहे आणि ट्रेडिंग व्यू सर्च केल्यानंतर जी माझ्या बॅकग्राऊंडला स्क्रीन दिसते ती स्क्रीन तुमच्यासमोर ओपन होईल। त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनला ओपन केल्यानंतर तुमच्याकडे प्रॉडक्ट नावाचं टॅब दिसतंय बघा। या प्रॉडक्ट नावाच्या टॅबमध्ये आपण नॉर्मली काय करतो, सुपर चार्ट करतो आणि चार्ट ॲनालिसिसला स्टार्ट करतो। त्याच्यानंतर नेक्स्ट जो टूल दिसतोय इंडिव्हिज्युअल टूल, स्क्रीनर, हिट मॅप, इकॉनॉमिक कॅलेंडर्स, ऑप्शन्स, हे टूल्स दिसतात। यातलं हिट मॅप नावाचं जे टूल आहे ते त्या टूलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला वरती दिसेल स्टॉक्स, तर स्टॉक्सला क्लिक करायचं। मित्रो, याचा उपयोग तुम्हाला रनिंग मार्केटमध्ये सकाळी 9:15 वाजल्यापासून स्टार्ट करता येतो, पण तुम्ही काय करायचं, याला ॲटलिस्ट 9:30च्या नंतर वापर करायला सुरुवात करायची। आता बघा, मी तुम्हाला याच्यामध्ये असणारी स्क्रीन आणि त्याच्यामधले काही फीचर्स समजून सांगणार आहे, जे तुम्हाला वापरून कशा प्रकारे तुम्हाला इंट्राडेला स्टॉक सिलेक्ट करता येईल हे पण कळणार आहे। तर मित्र, हा हिट मॅप आहे। हिट मॅप मध्ये बेसिकली एक रेड शेडचे कलर वापरलेला आहे, एक ग्रीन शेडचा कलर वापरलेला आहे आणि एक ग्रे कलर वापरलेला आहे। जर जो ग्रे कलर आहे तो सिंपली जो स्टॉक न्यूट्रल आहे, जो स्टॉक प्लस पण नाही झालेला आणि मायनस पण नाही, कालच्या प्राइसच्या क्लोजिंगच्या प्राइसच्या आसपासच चालू आहे, तो तुम्हाला ग्रे प्राइसच्या तिथे दिसतो। त्यानंतर तुम्हाला 1% डार्क दिसताय। डार्क ग्रीन जर दिसत असेल तर तो 1% प्लस असू शकतो आणि डार्क रेड जर दिसत असेल तर तो 1% मायनस असतो। मग त्यानंतर असतं थोडासा डार्क पेक्षा थोडासा लाईट ग्रीन, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2% पॉझिटिव्ह आणि लाईट रेड, डार्क पेक्षा थोडासा लाईट रेड, तर तो तुम्हाला 2% निगेटिव्ह स्टॉक दाखवत आहे। त्यानंतर आहे लास्ट एकदम लाईट ग्रीन आणि एकदम लाईट रेड। ज्यावेळेस लाईट ग्रीनला बघतायत तुम्ही, तर लाईट ग्रीन हा तुम्हाला प्युअरली 3% ने वाढणारे स्टॉक्स, जे आजच्या दिवसामध्ये कालच्या क्लोजिंगपेक्षा 3% वाढलेले आहेत आणि 3% मायनस जे रेडमध्ये दिसतात, लाईट एकदम लाईट रेड मध्ये तुम्हाला 3% मायनस स्टॉक्स दिसतील। तर मग
या गोष्टीचा आपण वापर करू शकतो आपल्या इंट्राडे ट्रेडिंगसाठी. तर तो कसा करायचा? तर सगळ्यात पहिले इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर तुम्हाला निफ्टी 50 मध्ये ट्रेडिंग करणं चांगली असते. सिंपल. तर त्याच्यासाठी तुम्हाला निफ्टी 50चा इंडेक्स इकडे सिलेक्ट करता येतो. त्या व्यतिरिक्त जर दुसरा कुठला इंडेक्स सिलेक्ट करायचा असेल तर तो पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. निफ्टी 50 असेल, निफ्टी 500 असेल. मी सुरुवातीला इथे बघा या साईडला तुम्हाला ऑप्शन्स दिसत आहे S&P 500 इंडेक्स. का हो S&P 500 इंडेक्स? कारण की जे पाठीमागे माझ्या स्क्रीनच्या पाठीमागे जे पण हीट मॅपमध्ये तुम्हाला शेअर्सची प्राइस दिसते, प्रत्येक बॉक्स एका शेअर्सला रिप्रेझेंट करतोय, तर ते सगळे स्टॉक्स हे कुठले आहेत? S&P 500 इंडेक्स मधले, म्हणजे फॉरेनचे आहेत. मित्र हो, आपल्याला आपल्या स्टॉक्सच्या हिशोबाने जसं की निफ्टी 50, निफ्टी 500 किंवा ऑल इंडियन कंपनीज याचं जर स्टॉक घ्यायचे असतील तर मी सिंपल सध्याच्या लेवलला निफ्टी 50 इंडेक्स घेतो. आता निफ्टी 50 इंडेक्स हे तुम्ही 9:15ला स्टार्ट करायचं आहे. स्टार्टिंगला स्टार्ट करायचं आहे 9:15ला निफ्टी 50 इंडेक्स. जे पहिल्या 9:15ला जर तुम्ही आता येथे तुम्हाला दिसतंय की 3%ला जर मी क्लिक केलं तर तो व्हाईट होतोय, -3%ला पुन्हा +3%ला तो पण व्हाईट झाला. याचा अर्थ काय? आता तुमच्या स्क्रीनवरती असे निफ्टी 50 चे स्टॉक्स दिसत आहेत जे 2%, 1% मायनस आणि प्लस वाले आहेत. जर मी 2% मायनसला क्लिक केलं, 2% प्लसला क्लिक केलं, म्हणजे आता तुमच्या समोर कसले स्टॉक दिसत आहेत? 1% मायनस आणि 1% प्लसचे तुम्हाला स्टॉक्स दिसत आहेत. म्हणजे आता इथे मला 1% जे शेअर्स आहेत, जे 1%नी आजच्या दिवसामध्ये प्लस आहेत ते शेअर्स दिसत आहेत. मग आता जसं की TCS नियर अबाउट 1% किंवा 1% पेक्षा नियर अबाउट तिथे प्लस मायनस आहेत, असे शेअर्स आपल्याला इथे दिसत आहेत. 1% पेक्षा बिलो आले सगळे दिसत आहेत. तर मग आता सन फार्मा आहे, त्याच्यानंतर नेस्ले इंडिया आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, नियर अबाउट 1% चे स्टॉक्स मला इथे दिसत आहेत. तर मग याच्यामधनं मला जर मी सकाळी 9:15ला स्टॉक करत असेल, यूज करत असेल, तर 9:15ला मी जे शेअर्स गॅपअप ओपन झाले आहेत, गॅपअप स्ट्रॅटर्जी आपल्याकडे आहे, तर जर तुमच्याकडे गॅपअप चे शेअर्समध्ये स्ट्रॅटर्जी काही असेल तर ती तुम्ही प्लॅन करत असाल तर तुम्हाला 9:15ला गॅपअप ओपनचे शेअर्स भेटू शकतात. कुठल्या येणे? तर तुम्हाला मायनस किंवा प्लस. मायनस असतील याचा अर्थ गॅप डाऊन आहे, 9:15ला गॅप डाऊन झालेला आहे, आणि +1% असेल तर 9:15ला गॅप अप झालेला आहे, म्हणजे तुम्हाला गॅप अप आणि गॅप डाऊनचे शेअर्स इथे शोधता येतात. त्यानंतर तुम्ही दिवसभर जर या हिशोबाने काम करत असाल तर तुम्हाला समजा आता बाईंगचा मार्केटमध्ये ट्रेंड दिसतोय, मार्केट पॉझिटिव्ह आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही सगळे पॉझिटिव्ह शेअर्स टाकू शकता. जसे की 1%चे पॉझिटिव्ह शेअर्स कुठले आहेत? जर मला 1% नाही असा ट्रेंड असणारे शेअर्स पाहिजेत की जे 2% आहे, जसं की मी आता इथे 2%ला क्लिक केलं आहे, तर 2%चे पॉझिटिव्ह शेअर्स इथे दिसायला लागतात. इथे माझ्याकडे ग्रेवाला जो कलर आहे, आता बघा 2% पेक्षा जास्त जे पॉझिटिव्ह आहेत, भारती एअरटेल, NTPC, पॉवर ग्रीड. मग याच्यानंतर हा शेअर्स पॉझिटिव्ह आहे आणि इंट्राडेमध्ये मोमेंटम खूप महत्त्वाचं असतं. 2% नियर अबाउट 2%च्या जवळपास पॉझिटिव्ह असणारे शेअर्स आपल्यासमोर स्क्रीनवरती दिसत आहेत. तर याला आपण सिम्पली क्लिक करणार आणि नंतर व्ह्यू मोर ॲडव्हान्स चार्टमध्ये जाऊन तुम्ही या चार्टचा अभ्यास करू शकता, स्ट्रॅटर्जीचा यूज करू शकता, 15 मिनिटचा चार्टचा यूज करू शकता. प्रत्येकाच्या स्ट्रॅटर्जीनुसार प्रत्येक जण यूज करू शकतो. तर मित्र हो, कळालं ना, तुम्हाला 5 मिनिटामध्ये बाईंग असोत की सेलिंग असोत, तुम्हाला असे शेअर्स जे आजच्या दिवसामध्ये मोमेंटममध्ये आहेत ते ट्रेडिंग व्ह्यूवरती इझिली सापडू शकतात. जर तुम्हाला गॅपअप आणि गॅपडाऊन शोधायचं आहे तेही तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूच्या या हिट मॅपवरती इझिली सापडू शकतात. खूप चांगलं पद्धतीने तुम्हाला याचा यूज करता येऊ शकतो, याच्यामुळे तुमचं अर्निंग चांगलं वाढू शकतं. तर मित्र हो, अशाच काही महत्त्वाच्या गोष्टीसहित मी महेश लोखंडे पुन्हा येणार आहे. पण ही जर गोष्ट आवडली असेल, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. जर तुम्हाला असं वाटतंय की ही माहिती तुमच्या मित्रांना
किंवा अजून कोणाला महत्त्वाची वाटत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि शेअर केल्यानंतर या व्हिडिओचं जे आपलं चॅनल आहे मार्केट समज याला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर धन्यवाद मित्र, पुन्हा भेटूयाच अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओसोबत.